नमस्कार. अविनाश ओंबाशे स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन विषय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची जी निवडणूक 2025 ते 2029 पर्यंत कार्यकारिणी निवडण्यासाठी जी निवडणूक होणार आहे, या निवडणुकीला यावेळेस म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ह्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे दोघे अध्यक्षपदासाठी आमनेसामने असे उमेदवार आहेत. त्याचबरोबर सचिव महासचिव या पदासाठी श्री नामदेव शिरगावकर सर त्याचबरोबर श्री शेट्टे सर हे दोघे सचिव पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. ह्यावेळेस ही जी निवडणूक होणार आहे ही अत्यंत अडीतडीची निवडणूक असेल आणि महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्षेत्राचा चेहरामेहरा बदलणारी किंवा ह्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिकला यावेळेस ज्या आत्तापर्यंतच्या निवडणुका झाल्या एक हाती, ह्याच निवडणुकीमध्ये जो सामना होणार आहे तो एकदम रंगतदार असेल. आणि ह्यामध्ये खरंच खूप मोठं चॅलेंज ह्या निवडणुकीमध्ये सर्वांनाच आहे का पहिल्यांदाच अपोजिट पॅनल उभा राहिलेला आहे. आतापर्यंत कधीही पॅनल उभा राहिला नव्हता किंवा अध्यक्षपदासाठी कोणताही उमेदवार, सचिव पदासाठी कोणताही उमेदवार, मोस्टली जे काही उमेदवार आहेत हे वन साईड जे इच्छुक आहेत त्याप्रमाणे ते निवडून येत होते. यावेळेस असं होणार नाही. यावेळेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये का शेवटची जी अर्ज मागं घेण्याची तारीख होती ती तारीख ही संपलेली आहे. सर्वांचे अर्ज आता पूर्णपणे निवडणुकीमध्ये उतरण्यासाठीच आता भरलेले आहेत. निवडणूक 2 नोव्हेंबरला आहे आणि ह्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील सर्व दिग्गजांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. अजितदादा पवार महाराष्ट्र ऑलिम्पिकचे गेले कित्येक वर्ष अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिकने आत्तापर्यंत खरंच खूप ग्रेट किंवा वर्क केलेलं आहे. आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकसारखी एक वास्तू त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या माध्यमातून महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळाडूंसाठी ही जी स्पर्धा होती ही स्पर्धा कित्येक वर्ष बंद होती. कित्येक वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यामध्ये अजितदादा आणि नामदेव सर यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. आणि ह्या स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला एक चांगलं आणि क्रीडा क्षेत्रातील नवीन खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. यापुढेही या स्पर्धा कायम महाराष्ट्र ऑलिम्पिक या नावाने महाराष्ट्रामध्ये होणार आहेत, संपन्न होणार आहेत. ह्या निवडणुकीमध्ये जे आता 2 पॅनल उभे आहेत, हे 2 पॅनल विविध संघटना ज्या आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून आपला प्रचार त्यांनी आता सुरू केलेला आहे. आणि राज्यातील ज्या काही क्रीडा संघटना आहेत, पहिल्या 22 आणि आत्ता मला वाटतं 29 ते 30 संघटना यांना मतदानाचा अधिकार आता सध्या दिलेला आहे. तर यामध्ये ज्या काही या 30 ते 32 संघटना आहेत, ह्या संघटनांना जो अधिकार आहे, ह्या प्रत्येक संघटनेचे 2 पदाधिकारी मतदान करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या 2 पॅनलमुळे काही संघटना आणि पदाधिकारी ह्यांचीही सध्या विभागणी होत आहे असं वाटतं. आणि क्रीडा क्षेत्रासाठी असं होणं म्हणजे पुढे जर 2 गट असे कायम पुढे चालत राहिले तर त्यामुळे क्रीडा क्षेत्राचं खूप मोठं नुकसानही होऊ शकतं. आणि जे उभे आहेत प्रत्येकाची आशा असते. मुरलीधर मोहोळ हे भारतीय विमान वाहतूकचे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत. आता ह्यांनाही महाराष्ट्र ऑलिम्पिकचं अध्यक्षपद भूषवण्याची त्यांची इच्छा आहे. आणि कोणाचीही महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा ही मोठ्या प्रमाणात असू शकते जशी त्यांची आहे. तर मला वाटतं तेही क्रीडा क्षेत्रातून आहेत, ते स्वतः कुस्ती संघटनेचे प्रतिनिधित्व करत आहेत.
जसं अजयदादा खो खो संघटनेचं प्रतिनिधित्व करत आहेत. आता ह्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे. 2 नोव्हेंबरला आपल्याला कोणता पॅनल आणि कोणत्या पॅनलचे किती उमेदवार निवडून येतील हे आता आपल्याला 2 नोव्हेंबरला सर्व समजेल. तोपर्यंत आपण जे आपल्याला अपडेट भेटेल आपण ते घेत राहू. धन्यवाद.